नका अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या अशा सूचना या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आता ही वाहतूक कोंडी देखील सुटेल अशीच आशा व्यक्त केली जाते। ही पत्रकार परिषद झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल। लोकार्पणाचा हा कार्यक्रम होता आणि ही पत्रकार परिषद झाली की हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक ही सुरळीत केली जाईल असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे साधारण किती वेळ ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मिसिंग लिंक हा उभारण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। खरं तर वेदांत, अभूतपूर्व असा हा सोहळा म्हणावा लागेल। मिसिंग लिंक आणि त्यावरील जो बोगदा आहे त्याचे गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा सगळा अभूतपूर्व असा कार्यक्रम। खरं तर या आता मिसिंग लिंक वरून टप्प्याटप्प्याने वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नेमक्या कोणत्या वाहनांना यामधून प्रवेश असेल, कोणत्या पद्धतीचे निर्बंध असतील, काय नियम असतील या संदर्भात काय माहिती मिळते? ज्या प्रकारे मिसिंग लिंकचं नियोजन करण्यात आलं त्याच वेळी सांगण्यात आलं की अवजड वाहनं ही मिसिंग लिंक वरून प्रवास करणार नाहीत। त्यामुळे इतर प्रवासी वाहनं आहेत तेच या मिसिंग लिंकवरून आजपासून त्यांना प्रवेश असेल आणि त्यामुळे जसं ही पत्रकार परिषद पूर्ण होईल, हा कार्यक्रम संपन्न होईल, तशी ही मिसिंग लिंकची जी वाहतूक कोंडी झाली होती ती मिसिंग लिंकद्वारे पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि साधारणपणे 2-3 तासामध्ये ही जी वाहतूक कोंडी आहे ती पूर्व झालेली आपल्याला पाहायला मिळेल। आपण बघतोय पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात मुख्यमंत्री संबोधित करतील। आधी आपण बघितलं कोनशिलेचं उद्घाटन झालं आणि या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सगळ्यात रुंद हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे। तिथे पण त्या कार्यक्रमाला सुद्धा या सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि त्यानंतर आता हे सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर अधिकारी पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि संपूर्ण प्रकल्पाची माहिती देतील। अगदी, त्यामुळे आता या कार्यक्रमाला सुरुवात झाल्याचं तर दिसतंय आणि खरं तर वेदांत, सर्वसामान्यांसाठी प्रश्न असतो की तो म्हणजे जेव्हा अशा पद्धतीचे महामार्ग बांधले जातात तेव्हा जास्तीची टोल आकारणी केली जाते, परंतु आता हा मिसिंग लिंक उभारण्यात आल्यानंतर टोलवरती याचा काही परिणाम होणार आहे का? महाराष्ट्र दिनाच्या शुभ प्रसंगी हा अतिशय सुंदर प्रकल्प, अभिनव प्रकल्प याचं लोकार्पण इथं होत आहे। धन्यवाद। तर वेदांत नेब यांच्याशी आपला काही कारणाने संपर्क हा तुटलेला आहे, परंतु ही दृश्य आपण यांचं स्वागत माननीय राजेश निघोड सह व्यवस्थापकीय संचालक। धन्यवाद। माननीय मंत्री महिला व बालविकास श्रीमती आदितीताई तटकरे यांचं स्वागत करण्याची विनंती मी साहेबराव सुरवसे मुख्य अभियंता यांना करते। धन्यवाद। यानंतर राहुल वसईकर प्रकल्प संचालक यांना विनंती करते की माननीय मंत्री महोदय भरत गोगावलेजी यांचं त्यांनी स्वागत करावं। माननीय राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचं स्वागत करण्याची विनंती साहेबराव सुरवसे यांना करते। माननीय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार श्रीरंगजी बारणे यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते। तसंच खासदार तटकरे साहेबांचंही स्वागत व्हावं ही विनंती। माननीय श्री मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम,
यांचंही स्वागत होत आहे आणि माननीय निशाताई पाटणकर म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते. मनःपूर्वक धन्यवाद. गतिमान प्रवासाची मिसिंग लिंक जगातील सर्वाधिक रुंद महाराष्ट्र राज्याचे